नमस्कार मित्रांनो, हा माझा पहिला मिनी ब्लॉग आहे. अभिजित, प्रशांत आणि मी ऊस आणायला निघालो होतो. तर आमच्या मंडळाची महापूजा होती, त्यासाठी ऊस लागणार होता. प्रशांत लागला ऊस तोडायला. ऊस तोडून आम्ही घरी निघालो. मंडळात इथे गेल्यावर सांगितलं आम्हाला कर्दळी आणि बेलाची पानं आणायला सांगितली. प्रशांतनं काढली गाडी आणि गेलो सुसाट. सावर्ड्यामध्ये गेल्यावर तिथे दिसलं आम्हाला बेलाचं झाड. या झाडावर प्रशांतला कसा तरी चढवला आणि काढायला लावला बेल. थोडं पुढे गेल्यावर तिथे दिसली आम्हाला कर्दळी. प्रशांत कर्दळी तोडायला लागला. घरी आलो आणि जेवणाची तयारी सुरू झालेली. संध्याकाळची महाप्रसाद होता, त्यासाठी आम्ही तयारी करायला लागलो. मंडळातली मुलं, वयस्कर माणसं ती सर्व मदत करत होती. आतमध्ये जाऊन बघतो तर काय, संध्याकाळची गुलाबजाम तयार करण्याची तयारी चालू होती. आचार्य मामाने टोपात टाकलेला कांदा आणि टॅमॅटो नुसतं गरारा हलत होते. बाहेरून बघतो तर काय, मुलीने रांगोळी काढायला सुरुवात केलेली. माझ्या भावाने काय रस्ता लोटायला सुरुवात केलेली, कारण संध्याकाळी माणसं जेव्हा येणार होती म्हणून. तो दत्ता दादा, प्रवीण यांनी पण रस्ता लोटायला सुरुवात केली. त्या मुलींनी काढलेली रांगोळी कशी आहे ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा बघा आमचा मंडळाचा गणपती. कसा वाटला व्हिडिओ तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कसा वाटला ब्लॉग तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा.